आलेले आहेत. पंडित वाईकर हे आमच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि ते जोशी समाजाचे नेते आहेत. त्यांनी इथं 2 शब्द बोलावं. मित्रांनो, खूप संघटना झाल्या, खूप लोक एकत्र झाले, खूप वेळा मोर्चे झाले, पण हा बोंबाबोंबचा मोर्चा अद्याप कधी कुणीही आणि कधीही ऐकलेला नाही. आणि ते स्वतंत्र दिनाच्या दिवशी सगळे भटके मुक्त बोंब मारतात. याचा विचार जरूर करावा. गायकवाड साहेबांनी जे मनावर घेतली, चळवळ चालू केली, संघर्ष चालू केला, याला आमचं अतिनीत सहकार्य मनापासून आहे. यापुढे ते आणि असंच कार्य करीत राहू. आम्ही मनापासून त्यांना सहकार्य करूया. हे शासनाने जर मनावर नाही घेतल्या, मागणे मान्य नाही जर केल्या, तर स्वतः उपासना करूया. या आझाद मैदान या मंत्रालयापुढे स्वतःच तेही ताण गेला तरी हरकत नाही, पण स्वतःचा हिस्सा भटक्या विमुक्तचा मिळवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरुण जाधव प्राध्यापक माधव क्षीरसागर, प्राध्यापक माधव क्षीरसागर बोलते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गायकवाड साहेबांकडून अभिनंदन मानतो आणि माझे इथे 2 शब्द संपवतो. आता आपल्या समोर बारामतीचे कर्मभूमीचे संपादक आणि भारतीय भटके विमुक्त महासंघाचे सातारा आणि पुणे जिल्ह्याचे प्रमुख माननीय अविनाशराव गायकवाड आपल्यासमोर 2 शब्द बोलतील. त्या आपण शांत दिशेने ऐकून घ्यावे. अविनाश गायकवाड नंतर भारतीय भटके युवकांचे नेते डॉक्टर कैलास गोड यांनी 2 मिनिटं बोलायचं आहे. साहेब डॉक्टर कैलास गोडला विनंती आहे. त्या अविनाश गायकवाड नंतर आपण बोलण्याचं आहे. या भटक्या विमुक्तांच्या बहुमोग मोर्चात महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणातून लक्ष्मण गायकवाड उचलेकर आणि त्यांचे सहकारी आणि त्यांच्या नेतृत्वावर भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्त्यांनी जो विश्वास ठेवून आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जो बॉम्ब मोर्चाच्या निमित्ताने जे मुंबईमध्ये धुमाकूळ घातलेलं आहे भटक्या विमुक्तांनी, ते युती शासन आणि राज्यकर्त्यांना आणि या शासनाला जरूर याची दखल घ्यावी लागेल. त्या पद्धतीने जे अहोरात्र कष्ट केले कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये, ते चंद्रकांत शिंदे, डॉक्टर किशोर शांताराम काळे, बालालाल यादव, त्याचबरोबर पंडित वाईकर अशोक बोडरे, चंद्रकांत मंजुळे, दीपक जाधव, प्रमोद गायकवाड व अन्य असंख्य कार्यकर्त्यांनी लक्ष्मण गायकवाडांना जे सहकार्य केलं, त्या सहकार्याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जो बोंबाबोंब मोर्चाचं जे नेतृत्व केलंय, ज्या तुमच्या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण गायकवाडांना आज महाराष्ट्र राज्यातून जे शासनाला आणि भटके विमुक्तांच्या नेत्याला लाज वाटेल अशी जी एक क्रांती घडून आणलेली आहे, त्या क्रांतीच्या आणि या भटके विमुक्तांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे 2 शब्द मला बोलण्यास विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन मी आपले आभार मानतो संयोजकाचे आणि भटके विमुक्तांचे. आता आपल्या समोर भटके विमुक्तांचे नेते माननीय कैलास गोड 2 शब्द बोलतील. ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावं ही विनंती. भाषणापूर्वी 2-3 घोषणा देऊ इच्छितो. स्वातंत्र्याचं झालं काय? स्वातंत्र्याचं झालं काय? स्वातंत्र्याचं झालं काय? स्वातंत्र्याचं झालं काय? भटके विमुक्त आया बहिणींनो आणि मित्रांनो, स्वातंत्र्याची 50 वर्ष या देशातले नागरिक साजरे करतायत आणि ज्यांना नागरिक नाही नाकारले ते भटके विमुक्त आज त्याचा या स्वातंत्र्य नाकारलंय म्हणून आम्ही इथे जमा झालेलो आहोत.
इकडच्या नागरिकांनी टाकली, परंतु भटक्या विमुक्तांपर्यंत आलीच नाहीत. म्हणून या 9 ऑगस्टच्या दिवशी, ज्या दिवशी चले जाव आंदोलन इथं निर्माण झालं, त्या दिवशीच आपण हा भटक्या विमुक्तांचा प्रतिकात्मक मोर्चा मुंबईमध्ये आणलेला आहे. या मोर्चाचं नेतृत्व माननीय लक्ष्मण गायकवाड यांनी केले. त्यावेळी मी फार धन्यवाद देतो की आपण फार धाडसानं 9 ऑगस्टच्या दिवशी, ज्या दिवशी या भारतातले सर्व लोक 50वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि आम्ही भटके विमुक्त धाडसाने इथं येऊन सांगतो आहोत की आमच्यापर्यंत हे आलेलं नाही आणि आमच्यापर्यंत ते आलं पाहिजेल आहे. आम्हाला घटनात्मक संरक्षण दिलं पाहिजेल आहे. या बाबतीत आपण हा प्रचंड मोर्चा इथं आणला. लक्ष्मण गायकवाडांचं मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. आता आपल्या समोर हॅलो, जरा थोडं कार्यकर्त्यांची काही खूप आहे. प्रथम आता लवकर गुलाब वाघमडे यांनी लवकर यावं इकडं. शिवाजी शेलार यावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याकडे लवकर येणार आहेत, त्यामुळे ज्यांनी जरा लवकर कार्यकर्त्यांनी आपलं 2-2 मिनिटांमध्ये भाषण उरकावं. आता यानंतर हे वालीबाई, हे बंजारा समाजाची बाई आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये भटक्या जमातीच्या समोर आपल्या भाषेत बोलेल. मोठमोठे म्हणजे आंबे जातो कधी आणि ठेकाचे बेसर कधी असं काय नाही काम करायचा. बीस पेला पडायचा ह्याची पेला असं पेला कुकडा घालून शिले न्यायला लागेल. आता बाई लोक माटी म्हणून मारेला लढाई मारला आम्ही कच्ची आम्ही बेसन ठेकाणा शेनी बेसन भैया 10 वर्ष से के हमें आई भाई किसान लोग साथ में हमें 10 वर्ष से के राशन कार्ड चाहिए, झुबड़ी चाहिए, घर चाहिए, कति कागज ढाक में लेते ना वो से म्युनिसिपालिटी ये खुड़कुड़ान से तंग करन मटन से तोड़ जा रहे थे. 10 रुपया में लीटर घास से लान बाल रहे थे. हमें ठगाना चाहिए, हमें राशन कार्ड रहना, हम था किसान नंगर गौरवट जर मागे वा रामदास पाटील हे आपल्या विशेष म्हणजे पोलीस पाटील आहेत आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले माझे भटके बांधव आणि भगिनी, आज आपण स्वातंत्र्याच्या नावाने बोंबाबोंब करत या ठिकाणी आलेलो आहे. बोंबाबोंब करत असताना लोक म्हणत होते की स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणजे काय झालं. खेळ वाटतो या देशाचा. स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणजे काय झालं मित्रांनो, आम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळालं नाही. जर आम्ही या ठिकाणी जन्मताच गुन्हेगार जर असेल तर आम्हाला कसलं आलंय स्वातंत्र्य. जर समजा आमचा एखादा लमानाचा बांधव, एखादा नंदीवाला बांधव, एखादा मसनजोगी बांधव जर या गावावर त्या गावावर जायचं असेल तर त्या ठिकाणी मुसाफिरीची नोंद करावी लागते. पोलीस पाटलाचा दाखला घेऊन जावा लागतो. पोलीस स्टेशन मध्ये आमचं नाव नोंदवावं लागतं. तर कसलं आलंय स्वातंत्र्य. मित्रांनो, एवढंच नाही तर आमचा असणारा या देशातला मसनजोगी आज बी मसन वाट्यातला मसनजोडा सोडायचा झालाय. मसन वाट्यातच राहतोय. त्याची आज बी अपेक्षा आहे गावातलं कधी माणूस मरेल, त्याचं येणारं मर कधी येईल आणि त्याच्या अंगावरचे कपडे कधी इकून खाईल. हीच असणारी आमची ही दशा, हीच असणारी आमची अवस्था आहे. कुठं गेलं हे स्वातंत्र्य, काय करायचं या स्वातंत्र्याला. अहो मित्रांनो, इंग्रजाच्या काळामध्ये या देशामध्ये शिक्षा म्हणून खडी फोडल्या जात होती. पण या देशातला आमचा असणारा वडार बांधव आज बी सगळ्या रस्त्याने शिक्षा म्हणून खडी फोडल्या गेल्या जाती. कुठलं आलं हे स्वातंत्र्य, काय जाळायचं या स्वातंत्र्याला, कुठं ठेवायचं हे स्वातंत्र्य, कुठं हे आमचं स्वातंत्र्य. यासाठी मित्रांनो आपण एकत्रित आलं पाहिजे. जोपर्यंत आपण एकत्र येऊन एकत्र बोंबलत नाहीत या देशाला आपण जाणून